नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज 14 तारीख आणि मॉर्निंगलाच मार्केट ओपन झाल्यानंतर आपण तुम्हाला एक प्राइस ॲक्शनसाठी सांगितलं होतं की वेट फॉर प्राइस ॲक्शन, आणि त्यानंतर तुम्हाला बोललो की जर मार्केट या लेवलला सस्टेन करेल तर मार्केट होऊ शकतं की एक हाय लावेल, त्यानंतर एक रिटेस्ट देऊन मार्केट सरळ वरती जाऊ शकतं 22,300 पर्यंत. आता मार्केटने हाय जो आहे हा लावला नाही, जो ओपन झालेल्या कॅन्डल्स दोन जी आपला बिग बार बनलेली तोच त्याचा हाय राहिलेला, त्याच्यावरती मार्केट गेलं नाही आणि त्याने एक लो लावण्याचा प्रयत्न केला. हा झोन आपल्याला तोडताना त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर इथून एक शार्प रिव्हर्सल त्यांनी दिलं. जर तुम्ही बघाल तर लक्षात येईल तुम्हाला की मार्केटने या झोनला ब्रेक केलं, रिटेस्ट केलं आणि मग मार्केटनी त्याच्या स्टाईलनी बूम केलं. म्हणजे आपण जो ॲनालिसिस दिलेला होता की मार्केट वर जाईल, एक रिटेस्ट या झोनला मिळेल आणि जर तो सस्टेन होत असेल तर मग आपण बायच्या कॉलसाठी जाऊ शकतो. आणि वायस वर्सा, जर मार्केट या लेवलच्या खाली येत असेल तर तो एक पुन्हा रिटेस्ट देईल, आपल्याला या लेवलच्या खाली येईल, एक रिटेस्ट देईल आणि मग खाली मार्केट जाईल जवळपास 22,000च्या जवळपास. आणि मग आपण बघितलं दिवसभर मार्केट आपण ज्या लेवल्स दिले होते त्याला त्यांनी फॉलो केलेलं आहे. म्हणजे आजही मार्केटने काय केलेलं आहे, त्याचं टार्गेट जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. तर असो, आता आपण बघणार आहोत की उद्या 15 तारीखला मार्केट काय करू शकतो. मार्केट एका झोनमध्ये होतं आणि आता एक मार्केट रिटेस्ट किंवा मार्केट सपोर्ट घेताना दिसत आहे आपल्याला. आपण काल बघितलं होतं की आपल्याकडे एक पॅरलल चॅनल राहील आणि ते जर ब्रेकडाऊन होत असेल तर मग मार्केट काय करेल, एक चांगली रॅली आपल्याला देऊ शकतं. आणि तुम्ही इथे बघू शकता मार्केटने ते चॅनल तोडण्याचा प्रयत्न केला काल, तिथून त्यांनी सपोर्ट घेतलेला आणि कालचा जो त्याचा डे हाय आणि डे लो होता तर डे हाय वरती त्यांनी सस्टेन केलं आणि आणखी नवीन डे हाय इस्टॅब्लिश केलं. आता ही एक आपल्यासाठी 0.5 आणि 0.6 ची लेवल आहे एक्झॅक्ट, हा झोन बरोबर. तर हा झोन जर मार्केट सस्टेन करत असेल तर मार्केट बघावं लागेल आपल्याला, अपसाईडला मूव्ह करू शकतो आणि जर सस्टेन नाही केलं तर मार्केट डाऊन साईडला येऊन जाईल. डाऊन साईडच्या लेवल्स आपल्याला माहिती आहे काय आहे, तर मार्केट 21,500 पर्यंत आपल्याला दिसतं. जर मार्केट या लेवलला जर सस्टेन करत नसेल तर 21,500 पर्यंत मार्केटचा फॉल आपल्याला दिसतो. आणि वरती प्रत्येक लेवलला रेजिस्टन्स चांगला आहे, 22,300, 400. कॉल रायटिंग तुम्हाला दिसत असेल, भरभरून कॉल रायटिंग आहे आणि पुट रायटिंग सुद्धा तशीच आहे. मग याचा अर्थ होऊ शकतो की मार्केट आता या रेंजला इस्टॅब्लिश करेल, या रेंजमध्ये मार्केट राहील. आणि जर ही लेवल ब्रेक करतंय मार्केट उद्या तर आपल्याला इमिजिएट जो रेजिस्टन्स आहे तो हा असेल. मार्केट कुठे ट्रॅव्हल करतं तर इथे कॉल डेटा चांगला दिसतोय आपल्याला, ऑलरेडी हा झोन आहे आपल्याकडे. मार्केटला ट्रॅव्हल करायला ही एक मोठी गॅप आहे, होऊ शकतं मार्केट या रेंजमध्येच राहील उद्याला. आणि जर या लेवलच्या वर मार्केट सस्टेन करत आहे तर नेक्स्ट लेवल आपल्याला दिसत आहे. आपलं टार्गेट जे असणार आहे, पहिलं टार्गेट जे असणार आहे ते असणार 22,500चं. तर उद्या लेवल्स आल्यानंतर बघूया आपण मार्केट कसं काम करतं. तर लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला शेअर करीन. व्हिडिओचा ॲनालिसिस आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.